बाळा, सासरच्या घरात सर्व काही ठीक आहे का? जावई, सासू सासरे यांची वागणूक कशी आहे? सासरची माणसं कशी आहेत? नवविवाहित मुलगी नेहा पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा आई विजयाने लेकीला विचारलं. हो आई, सगळं ठीक आहे, नेहा म्हणाली. काही अडचण असेल तर सांगत जा, असे विजया म्हणाली. अगं आई, तिथं ना ऑटोमॅटिक गॅस नाही, तो जुन्या पद्धतीचा गॅस आहे. मला तिथे स्वयंपाक करताना जरा गोंधळायला होतं. सासूबाईंना सांगितले मी. त्या म्हणाल्या, बघू, ॲटोमॅटिक गॅस थोड्या दिवसांनी, पण तोपर्यंत मला ॲडजस्ट करावं लागेल, नेहा तोंड पाडून म्हणाली. तेव्हा विजया गप्प बसली, काहीच बोलली नाही. पण संध्याकाळी मुलगी सासरी जाऊ लागली तेव्हा ऑटोमॅटिक गॅस नेहाच्या हातात देत म्हणाली, माझ्या मुलीने एका छोट्या गोष्टीसाठी का त्रास सहन करावा, आणि मुलीला मिठी मारली. नेहा पण खूप खुश झाली आणि आनंदाने सासरच्या घरी गेली. सासरी गेल्यावर सासूने विचारले असता आईनेच गॅस दिला असे सांगून नेहा रिकामी झाली. काही दिवसांनी नेहा पुन्हा काही दिवस राहण्यासाठी तिच्या माहेरी आली. नेहा, गॅस नीट चालू आहे का? आता काही प्रॉब्लेम नाही ना? चहा पिता पिता विजया मुलीला विचारते. हो आई, ठीक आहे. पण मायक्रोवेव्ह नाही ग तिथे, जेवण गरम करायला सारखं सारखं गॅससमोर उभं राहावं लागतं. तुला तर माहिती आहे गरमीत किती त्रास होतो, वैताग येतो, नेहा म्हणाली. ज्या दिवशी नेहा परत जात होती त्या दिवशी विजया मार्केटमधून नवीन मायक्रोवेव्ह घेऊन येते. नेहा, हा मायक्रोवेव्ह गाडीत ठेव, विजया म्हणते. पण आई, तू हे का विकत घेतलेस? मायक्रोवेव्ह बघून नेहा म्हणाली. ठीक आहे बाळा, तू 4 दिवस राहायला आली, म्हटलं काहीतरी गिफ्ट द्यावं तुला, विजया म्हणाली. यावेळी नेहा आनंदाने सासरी परत गेली. विजया, हे चुकीचं आहे. तू नेहाला नवीन मायक्रोवेव्ह घेऊन द्यायला नको होतं. मला काही हे पटलं नाही, विजयाचे पती रमेश बोलला. अहो, आपल्या एकुलत्या एका मुलीला छोट्याशा गोष्टींसाठी असं कसं अस्वस्थ पाहणार? माझ्याच्याने होत नाही. एखादी वस्तू दिली तर काय झालं? त्यात विजया म्हणाली आणि आत गेली. काही दिवसांनंतर, बाळा, दिवाळी आली आहे. आम्ही सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या आहेत. तुला काही हवे असेल तर सांग, विजया फोनवर मुलीला म्हणाली. अगं आई, इथली वॉशिंग मशीन काही वेळा नीट चालत नाही, त्यामुळे कधीकधी मला कपडे हाताने धुवावे लागतात. शक्य असेल तर, नेहाने तिचे वाक्य अर्ध्यातच सोडले. बरं, चल भेटू मग दिवाळीला, असे म्हणत विजयाने कॉल कट केला. दिवाळी भेटवस्तूंसह नवीन वॉशिंग मशीन घेऊन विजया आणि रमेश नेहाच्या घरी पोहोचले. असेच दिवस निघून जात होते आणि नेहा तिच्या घरात काही ना काही नाही असं रडगाणं गात असायची. आणि मग तिची आई लेकीच्या प्रेमाखातर ती वस्तू लगेच उपलब्ध करून द्यायची. नेहाच्या वडिलांना हे माय लेकींचं वागणं पटत नव्हते. ते अनेक वेळा बायकोला समजून सांगत असे, पण मुलीच्या बाबतीत विजया अजिबात ऐकत नव्हती. आज नेहाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. विजया आणि रमेश त्यांच्या मुलीच्या घरी जायला तयारी करतात. तेवढ्यात नेहा तिथे आली. मम्मी पप्पा, सागर म्हणजे नेहाचा नवरा, नवीन गाडी घ्यायची आहे. गाडी 12 लाखांची आहे. त्याच्याकडे 5 लाख आहेत. तुम्ही 7 लाख देऊ शकता का? आम्ही तुमचे लवकरच पैसे परत करू, नेहा बोलली. पण नेहा, तुझ्या लग्नात आम्ही तुला गाडी दिली होती, मग आता दुसरी गाडी कशाला? नेहाचे वडील म्हणाले. पप्पा, ती गाडी स्वस्तातली आहे.
त्या गाडीला नवीन फॅसिलिटी नाहीत. सागरला लेटेस्ट घ्यायची आहे, नेहा म्हणाली. पण बाळा, ही रक्कम खूप मोठी आहे. एवढ्या रकमेची व्यवस्था करणे अवघड आहे. 30-40 हजारांचा मामला असता तर ती वेगळी बाब आहे. आता तुझे वडीलही रिटायर झाले आहेत, असे नेहाची आई विजया म्हणाली. नेहा रागावून निघून गेली. तिला वाटले की तिच्या आई-वडिलांना पैसे द्यायची इच्छा नाही. पप्पांना रिटायरमेंटचे पैसे मिळाले असतील, पण रिटायरमेंटचे पैसे तिच्या लग्नाच्या कर्जासाठी गेले आहेत हे तिला माहीत नव्हते. नेहा, तू परत का आली? सगळं ठीक आहे ना? 2 दिवसांनी मुलीला दारात पाहून विजया चकित झाली. अगं आई, काय सांगू? सागर चिडला आहे आणि म्हणतो तू पण गाडीत फिरशील ना, का मी एकटा फिरणार आहे? आता तुझ्या पप्पांनी पैसे दिले तर नंतर पैसे मिळाल्यावर आपण ते परत केले असते. असेही तू मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी दिली, पण मी मागितली तर उडवाउडवी करायला लागले. मला काय माहीत नाही. तू घरी जा आणि पैसे घेऊनच परत ये. नेहाने रडत रडत सगळं सांगितलं. नेहा, सागरचं हे वागणं चुकीचं आहे. 20-30 हजार आणि 7 लाखात जमीन आसमानचा फरक आहे. विजया जरा रागातच बोलली. पण आई, आम्ही नंतर पैसे देऊ तुमचे. पण प्लीज आता काहीतरी ॲडजस्ट कर ना. नेहा म्हणाली. पैसे कुठे आहेत बाळा? तुझ्या लग्नाचं कर्ज फेडण्याचं सगळं संपलं. आम्ही स्वतः पेन्शनने आमचं चालवतो. थांब, मी आता जावयाशी बोलतो, नेहाचे पप्पा म्हणाले. जावयाला फोन केला, पण फोन उचलला नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही सागरने काही फोन उचलला नाही. पैसे मिळाले नाही तर मला घरात येऊ देणार नाही. मी काय करू पप्पा? नेहा रडत म्हणाली. रमेश आणि विजया नेहाला दिलासा देतात. संध्याकाळी मुलीला घेऊन तिच्या सासरच्या घरी पोहोचले. बघतात तर घराला कुलूप असतं. नेहाच्या सासूबाई दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्या होत्या आणि सागर ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेला होता. घरी परत आल्यावर नेहा तिच्या खोलीत जाऊन रडायला लागली. कारण सागरने तिला शहराबाहेर जाणार आहे या बाबतीत काही सांगितलं नव्हतं आणि आता तो फोनही उचलत नव्हता. काही दिवस झाले पण सागरने नेहाला फोन केला नाही. तिला वाटत होते की ती एकटी आहे, कारण नवऱ्याने पैसेसाठी बोलणे बंद केले आणि आई बाबा पैसे द्यायला तयार नाहीत. रमेश आपल्या पत्नीला विजयाला म्हणतो, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. मी तुला आधी सांगत होतो की मुलीला प्रत्येक वेळी मदत करणं योग्य नाही. त्यांचं ते बघून घेतील. आपल्या मुलीला आणि जावयाला वाटू लागले की आपण पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने देऊ. आज नेहा घरी बसली. त्याला पूर्णपणे तू जबाबदार आहेस. मुलीच्या संसारात कितपत लक्ष घालावं याला मर्यादा पाहिजे. साधा गॅस वापरला असता किंवा इतर गोष्टी ज्या नेहाला देत होतीस त्या वापरल्या नसत्या तर काय झाले असते? तुमचं बरोबर आहे. मला वाटलं की मी माझ्या एकुलत्या एक मुलीला मदत करते, पण मला माहीत नव्हतं की मी तिला परावलंबी बनवते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण आता काहीही करा, पण ही चूक कशी तरी सुधारा. विजया रडत रडत म्हणाली. ठीक आहे, उद्या नेहाच्या सासूबाईंकडे जाऊया. त्या सागरला नक्कीच समजावतील असा मला पूर्ण विश्वास आहे. दुसऱ्या दिवशी नेहाला घेऊन ते दोघे सागरच्या भावाच्या घरी जातात. नेहाच्या सासूला यातलं काहीच माहीत नव्हतं. सागरने नेहाला माहेरी पाठवलं हे माहीत होतं, पण त्याचं कारण माहीत नव्हतं.
घडला सगळा प्रकार ते ऐकून घेतात आणि म्हणतात, आज जे काही घडले आहे त्याला तुम्ही दोघेही कोणत्या ना कोणत्या प्रकारे जबाबदार आहात. जे माहेरी आहे ते सासरी असायलाच पाहिजे असं काही नाही. संसार या छोट्या मोठ्या वस्तूंनी नसतो चालत. नेहाचीही चांगली कान उघडणी करतात. मग त्या लगेच सागरला फोन करून यायला सांगतात. संध्याकाळपर्यंत सागर येतो. सागरलाही चांगलंच सुनावतात. त्याची चूक लक्षात आणून देतात. विजया आणि रमेश त्यांचे खूप खूप आभार मानतात. कारण आज त्यांच्या समजुतीने मुलीचा संसार पुन्हा सुरू होतो. मित्रांनो, अनेकदा असे घडते की मुलीला सासरच्या घरात काही अडचणी आली किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली तर आईवडील लगेच उपलब्ध करून देतात. मग गरज नंतर सवय बनते आणि सासरची लोक अनावश्यक मागण्या करू लागतात. ती पूर्ण न केल्यास मुलीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. जर तुमची मुलगी विवाहित असेल तर तिच्या सुखदुःखात साथ द्या, पण तिला स्वतःला काही समस्यांना सामोरे जाऊ द्या. संसार म्हटलं की थोडंफार चटके सोसावे लागतात. त्याशिवाय ते गोड होत नाही, नाही का? मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.